नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत बॅलन्सिंग द रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. आपलं या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे, आपल्याला ते बॅलन्स करायचं आहे. तर सर्वात पहिली आपली स्टेप आहे बॅलन्सिंग द ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन आणि ऑक्सिजन. जे आपले अदर दॅन हायड्रोजन ऑक्सिजन आपल्याला बॅलन्स करायचे. आता इथे आपले अदर दॅन हायड्रोजन ऑक्सिजन कोण आहे? कॉपर आहे आणि आपले नायट्रोजन आहे. हे दोन इलेमेंट या ठिकाणी आहेत. कॉपर आपल्या रिॲक्टंट साईडला एक आहे, प्रॉडक्ट साईडला एक आहे. इट्स ओके, बॅलन्स करायची गरज नाही. नायट्रोजन आपल्या रिॲक्टंट साईडला एक आहे, हे आपले तुमचे दोन आहे. आपल्याला नायट्रोजन या ठिकाणी बॅलन्स करावं लागणार आहे. तर आपण तुमचं रिॲक्टंट साईडला नायट्रोजनला कितीने मल्टिप्लाय करणार? तर आपले ते 2ने मल्टिप्लाय करणार. आपल्याला या ठिकाणी नायट्रोजन आणि तुमचा कॉपर बॅलन्स झालेला आहे. नेक्स्ट स्टेप आपलीवाली आहे ऑक्सिडेशन स्टेट काढणं, जे तुमचे अदर दॅन हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. आपल्याला कॉपर आहे, कॉपरची तर ऑक्सिजन स्टेट आहे तुमची +2, नायट्रोजनची या ठिकाणी आहे तुमची -3. कॉपर एकटा आहे म्हणून त्याची 0 ऑक्सिजन स्टेट, नायट्रोजन एकटा आहे म्हणून त्याची पण ऑक्सिजन स्टेट तुमची 0 येणार आहे, इलेमेंटल स्टेटमध्ये आहे. नेक्स्ट स्टेप आपली या ठिकाणी आहे बॅलन्सिंग द चार्ज. आता आपला रिॲक्टंट साईडला तुमचा चार्ज किती आहे? 3 × 6 -6 +2 तुमचा आला इथं सिंपल -4 आपला चार्ज येतोय. इकडे आपला चार्ज किती आहे? 0 आहे. आपल्याला दोन्ही साईडचा चार्ज बॅलन्स करायचा आहे. तर आपण आपला जो चार्ज आहे तो कसा बॅलन्स करणार? की तुमचा -6 आहे, याला आपण जर 3ने मल्टिप्लाय केलं तुमचं ते +6 येईल. +6 -6 तुमचं 0 होईल. मग आपण तुमच्या रिॲक्टंट साईडमध्ये कॉपरला 3ने मल्टिप्लाय करणार. तुमचा चार्ज इथे +6 आणि इथं आपण याला तुमचं सिंपल 2ने मल्टिप्लाय करणार. आपल्याला इथं नायट्रोजन आपले 2 आहेत, 2ने केलं आपल्या तुमचा येतो हा -6 चार्ज. होल चार्ज आपला काय येतो? टोटल चार्ज 0 येणार. प्रॉडक्ट साईडचा आपला बी चार्ज काय? 0 आहे. आपण या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा रिॲक्टंटचा आणि प्रॉडक्ट साईडचा चार्ज इथं बॅलन्स केलेला आहे. नेक्स्ट स्टेप आपलीवाली आहे बॅलन्सिंग द ऑक्सिजन ॲटम बाय ॲडिंग वॉटर मॉलिक्यूल. इथं आपल्यावाले ऑक्सिजन किती आहे? 3 आहे. आपले 3 ऑक्सिजन आहे. इकडे तुमचे ऑक्सिजन काहीच नाही आहे. आपल्याला ऑक्सिजन बॅलन्स करायचे बाय ॲडिंग वॉटर मॉलिक्यूल. इकडे तुमचे 3 ऑक्सिजन, तर आपल्याला इथं तुमचे 3 वॉटर मॉलिक्यूल या ठिकाणी घ्यावे लागणार आहे. नंतर आपली नेक्स्ट स्टेप आहे बॅलन्सिंग द हायड्रोजन ॲटम. रिॲक्टंट साईडला आपल्या हायड्रोजन किती आहे? 3 × 6. इकडे तुमचे आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केल्याबरोबर तुमचे हायड्रोजन पण इथं बॅलन्स होऊन गेले. हायड्रोजन बॅलन्स करायची गरज नाही. अशा प्रकारे आपण आपली रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स केली. तर त्यामध्ये आपली पहिली स्टेप होती बॅलन्सिंग द ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन आणि ऑक्सिजन. नेक्स्ट स्टेप होती ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करणं अदर दॅन हायड्रोजन ऑक्सिजन एलिमेंट्सचं. नंतर त्यांची आपण ऑक्सिजन स्टेट बॅलन्स केली, बॅलन्सिंग द चार्ज. आणि सर्व शेवटी आपण तुमचं बॅलन्स केलं ऑक्सिजन बाय ॲडिंग वॉटर मॉलिक्यूल आणि तुमचे हायड्रोजन. थँक्यू सो मच.